बिल्कुल। और दोनों टीम को हार्दिक शुभकामनाएं देना चाहेंगे प्रवीण ठाकुर सर वशिनी टीम के लिए और कोपरोली टीम के लिए नवनाथ मात्रे, अमृत मात्रे। पहली गेंद स्वागत किया स्वैग से, गेंद को भेजा बिल्कुल आसमान में, तारामंडल में छूमन तरफ। पहली गेंद के ऊपर मिथुन जैसे गेंदबाज के ऊपर आक्रमण करना यानी उनके ऊपर मनोवैज्ञानिक दबाव। 6 रन के साथ स्वैग से स्वागत किया, कमाल का गेंद को आने दिया, पड़ा और बल्लेबाज प्रतीत पाटिल ने ही आक्रमण किया। उन्होंने आप जिम्मेदारी उठाने की, यहां पर वो जानते हैं कि अगर जैसे हम कहते हैं युद्ध में अगर सर सेनापति अच्छे कंधे पर भार लेकर अगर युद्ध में ऐसा कला कौशल्यता दिखाए तो फिर सभी सैनिक वैसे ही काम करते, वैसे मैदान के अंदर टीम के कप्तान ऐसी ही जिम्मेदारी उठाए तो सभी खिलाड़ी कुछ ऐसा ही कर दिखाने का जज्बा रखते हैं। वैसे ही कुछ जज्बा लेकर मैदान के अंदर वो खुद से शुरुआत करते हुए आत्मविश्वास कूट कूट कर भरा हुआ है और एक बड़ी चुनौती के सामने बड़ा टोटल खड़ा करने की क्षमता रखते हैं। पहली गेंद के ऊपर आक्रमण करना आसान नहीं होता और वैसे ही कुछ कर दिखाया। प्रतीत पाटिल ने अपने टीम की जिम्मेदारी उठाई है और शुरुआत में ही छक्का दागा उनके बल्ले से निकलता हुआ तूफानी छक्का। इस समय में राउंड द विकेट की एक्शन एंगल क्रिएट करने की कोशिश कर रहे मिथुन मात्रे, लेकिन जानते हैं ताकत मजबूती कमजोरी। यहां पर फिर से एक बार राउंड द विकेट, पटकी भी गेंद, इस बार पॉइंट रीजन में खेलना चाहते, थोड़े सा बाहर निकाला था। गुडलैंड स्पोर्ट पर टिप्पा खाने के बाद गेंद को थोड़ा सा यहां पर ब्रेक किया गया जा चुका था और इसी के कारण डॉट गेंद की समाप्ति। मिथुन मात्रे ज्यादा देर तक बड़े स्ट्रोक खेलने नहीं देंगे, वो जानते हैं किस तरीके से ब्रेक लगाना है। इस बार तैयार, धीमी गति की गेंद, ये देखिए ये इनके पास वेरिएशन है, ऐसे ही नहीं बगैर कुछ रन बनाते बल्ले से मैन ऑफ द सीरीज इनको दिया है। इनके पास यहाँ पर अच्छी गेंदबाजी और इनके पास बिल्कुल ये डिलीवरी है और कभी कभार ये इस्तेमाल करते हुए नजर आ रहे हैं। पटकी भी गेंद कट कर दिया है। इस बार प्रतीत पाटिल ने इस गेंद को पॉइंट रीजन में खेला, सिंगल को अंजाम दिया। इस बार टीम का टोटल 7 रन, लीगली 4 डिलीवरी की समाप्ति के बाद। पहली गेंद छक्का आने के बाद 2 गेंदें डॉट डाली, वहां से कम बैक करते हुए ये होता है बड़े खिलाड़ी की निशानी। 3 ओवर्स का मुकाबला है, जानते हैं कम से कम रन बनाकर अगर देते हैं तो फिर यहां पर सामने अपने टीम के लिए मदद मिल सकती है, वैसे कुछ कर दिखाते हुए। इस बार जीवित मात्रे हाल किया दूसरे कवर रीजन में निखिल तैयार, इस बार डायरेक्ट हिट होता तो करीबी मामला बन सकता था, लेकिन यहां पर सुरक्षित खीमे में लौटते हुए और टीम का टोटल 8 रन स्कोरबोर्ड पर बगैर कोई नुकसान के बाद। अंतिम गेंद इस ओवर की, अंतिम गेंद शेष इस समय में देखिए और दोनों भी खिलाड़ी विकेट डालना नहीं चाहते, जोखिम नहीं उठाना चाह रहे दोनों भी खिलाड़ी वशिनी क्रिकेट टीम के। इस बार बड़ा स्ट्रोक, खिलाड़ी तैनात है, चरण मात्रे की गेंद हाथ में जाती हुई सिंगल ही पूरा करते हुए ये कमबैक। मैंने कहा था 10+ रन एक बेनिफिट वाला ओवर वशिनी क्रिकेट टीम के लिए, लेकिन ऐसा करने नहीं दिया गेंदबाज मिथुन। पहली गेंद के ऊपर छक्का खाने के बाद 5 की 5 गेंदें खास तौर पर मिथुन मात्रे ने अपनी यहां पर कामयाबी दिखाते हुए नजर आ रहे हैं, अपने पास का कलागुण दिखाते हुए और गुणवत्ता यहां पर सादर करते हुए। इस बार देखिए टीम का टोटल पहली ओवर की समाप्ति के बाद 9 रन बगैर कोई नुकसान। लेकिन अगर बात करेंगे वशिनी क्रिकेट के दृष्टिकोण से तो अभी तक विकेट नहीं गवा, ये बेनिफिट रह चुका है उनके लिए और यहां से अब आक्रमण करना होगा। 12 गेंदों में कुछ कर दिखाना होगा। चरण मात्रे कल के दिन में जिन्होंने JWR ट्रॉफी में बिल्कुल मैन और यहाँ पर एक गोल्डन ओवर डाला था, मैन विद द गोल्डन आर्म अपनी टीम के बने थे, जहां पर मेडन ओवर उनके नाम पर है, ये इतिहास है इनके नाम पर। लेकिन फिलहाल अब तैयार चरण मात्रे, स्ट्राइक एंड के ऊपर वही प्रतीत पाटिल टीम के कप्तान फिर से एक बार स्ट्राइक में यहां पर बल्लेबाजी करने के लिए। प्रतीत की बात करेंगे तो 5 गेंदों का सामना किया, 8 रनों के योगदान पर खेलते हुए। फिर से एक बार चरण मात्रे, हवा में गेंद यहां पर रहती हुई नोमैंस लैंड एरिया में विपुल दौड़ते हुए गेंद के नीचे, 1 रन तो पूरी दूसरे के लिए पलटे, लेकिन यहां से सुरक्षित। ओ ये देखिए आंखों आंखों में इशारा नहीं, तू मैं हुई और तू मैं से लखनऊ की नवाब की दोस्तों गाड़ी छूटी थी। इस मर्तबा ऐसे ही कुछ हुआ और प्रतीत जिनका बल्ला चल रहा था, टीम के कप्तान बैक टू द पेवेलियन, रनआउट का ये पहला विकेट मिलता हुआ। मिस कम्युनिकेशन देखने के लिए मिला और नतीजा यहां पर विकेट का पतन, 10 रन स्कोरबोर्ड पर बनते हुए। दूसरा ओवर प्रोग्रेस पर अपने खाते का पहला तो टीम का दूसरा ओवर चरण मात्रे लेकर आ चुके हैं। टीम के ये कामयाब गेंदबाज, शुरुआती की जो 2 गेंदबाज है वो कामयाब गेंदबाज है, यानी कि काफी बढ़िया यहाँ पर सक्षमता इस टीम में है और पूरी तरीके से पूर्व विभाग की एक चैंपियन टीम मानी जाती है कोपरोली को,
लेकिन फिलहाल वशिष्ठ टीम हार मानने के लिए तैयार नहीं है, सामने वाले टीम को पछाड़ने के लिए तैयार। ओवर द विकेट चरण, ये देखिए इस बार एक और मौका बना जरूर था, लाउड अपील हुई थी, लेकिन यहां पर विकेट कीपर टीम के कप्तान प्रीतेश से गलती, नतीजा यहां पर डॉट गेंद की समाप्ति। ये वापसी है, एक गेंदबाज मार खाता है तो दूसरा गेंदबाज कमबैक। कभी सोचते नहीं कि उनके ऊपर ज्यादा रन बने, हमें कुछ यहां पर ज्यादा टेंशन नहीं लेने की जरूरत है, लेकिन ये देखिए ये कमबैक एकता देखने के लिए मिल रही है। रिवर्स स्ट्रोक, इस बार एक और डॉट गेंद, ये दबाव लाता हुआ। पहले ओवर में थोड़ी सी हावी हुई थी वशिनी क्रिकेट टीम, अब इस ओवर में पूरी तरीके से इस मुकाबले में वापसी करते हुए, कमबैक करते हुए कोपरोली क्रिकेट टीम। क्या बढ़िया तरीके से खेल हो रहा है अभी तक। आप देखिए इस बार अनऑर्थोडॉक्स तरीके का ये स्ट्रोक, डीप स्क्वायर लेग रीजन में खेलते हुए 1 रन, तो पूरी एक ही रन से संतुष्टि। पूरी तरीके से खेल में जो अच्छा यहाँ पर रन रेट बन रहा था, उस रिक्वायर्ड रन रेट बन रहा था, उसको पूरी तरीके से शांत किया इस गेंदबाज ने, और टीम का टोटल 1 से आगे बढ़ता हुआ 10 रन स्कोर बोर्ड पर, 11 रन स्कोर बोर्ड पर, 11 रन स्कोर बोर्ड पर। अब अंतिम ठाकुर आ चुके हैं स्ट्राइक एंड के ऊपर। गेंदबाज तैयार, ओवर द विकेट दौड़ना शुरू हुआ। ये देखिए ये इनके पास वेरिएशन है। फिर से एक बार डॉट गेंद। इस ओवर की बात करेंगे तो अभी तक इन्होंने 3 गेंदे डॉट खेली है, फेंकी जा चुकी है उनके माध्यम से, और 2 गेंदे जो रन मिले हैं और जिसमें 1 रन आउट मिल चुका है, यानी कि अभी तक कामयाब ओवर पूरी तरीके से बांध लिया है, जंजीरें डाल दी है पैरों में। फिर से एक बार कट करना चाहते थे, जोरदार अपील, लेकिन अपील को अंपायर ने खारिज कर दिया। दबाव बन तो रहा है और दबाव बनाना चाहते हैं, लेकिन एक सफल ओवर की समाप्ति हो चुकी है। इस ओवर में सिर्फ और सिर्फ 2 ही रन खर्च किए और 4 डॉट बॉल। क्या कमाल का ओवर, अच्छा ओवर, फिर से एक बार वापसी के कटघरे में खड़ा कर दिया है यहां पर चरण मात्रे के इस ओवर में। लेकिन अंतिम ओवर, अंतिम यहां पर क्या करेंगे, टीम के यहां पर एक हार्ड हिटर माने जाते, लेकिन जीवित मात्रे अभी तक मैदान के अंदर डटे हुए हैं। अब इस ओवर में अभी नहीं तो कभी नहीं, यहां से कर दिखाना होगा जलवा, आपके पास क्या खासियत है, क्या गुणवत्ता है। लेकिन गेंदबाजी के लिए निखिल कोपरोली क्रिकेट टीम के तरफ से जलवा दिखाना होगा इस मैदान के अंदर, काफी खूबसूरत खेल दिखाना होगा। अभी तक पहले ओवर में थोड़ा सा कुछ हावी हुई थी वशिनी क्रिकेट टीम, दूसरे ओवर की बात करें कमबैक किया, अब हावी पूरी तरीके से दबाव डाला है सामने वाली यानी कि वशिनी टीम के ऊपर कोपरोली क्रिकेट टीम ने। दोनों भी टीम काफी बढ़िया तरीके से खेल कर रही है। थोड़े से निखिल भी यहाँ पर अब तैयार, आखिरी ओवर लेने के लिए तैयार हो चुके, स्लॉग ओवर मारधाड़ जिसके ऊपर आक्रमण, अब डेथ ओवर स्पेशलिस्ट बन चुके हैं। निखिल के ऊपर अब जिम्मेदारी डाली है टीम के कप्तान प्रीतेश ने। इस समय जीवित मात्रे को 3-4 बड़े हिट खेलने ही जरूरी होंगे। इस समय में रनों की रफ्तार को तेज करना होगा। 11 रन स्कोरबोर्ड पर बन चुके हैं। इस बार उठाकर खेलने की कोशिश, फील्डर तैनात है, कैरी नहीं कर पाएंगे, गेंद बिल्कुल निर्धारित क्षेत्र में जाती हुई नजर, लेकिन रोकी, और 2 रन अंपायर का इशारा आ चुका है। 13 रन स्कोरबोर्ड पर 2.1 गेंद का खेल समाप्त हो चुका है। अभी तक 5 गेंदें शेष, 5 गेंदों में 15 या 20 रन आने जरूरी होंगे, तभी एक सामने वाली टीम उच्चतम स्कोर हो सकता है, जहां पर डिफेंसिव स्कोर माना जा सकता है। नहीं तो कोपरोली टीम के पास, कोपरोली टीम के खीमे में एक गहराई है बल्लेबाजी की, वही कुछ कर दिखाना होगा। लेकिन इस समय में तैयार निखिल राउंड द विकेट वाले एक्शन लेकर, रिवर्स शॉट खेलना चाहते थे, लेकिन फिर से एक बार ये डॉट गेंद, कामयाबी नहीं यहां पर मिल रही है। अंपायर का इशारा, इट इज अ वाइड बॉल। इस बीच ये वाइड बॉल की मिलती हुई अतिरिक्त रन, 14 रन स्कोरबोर्ड पर। यह पहली पारी की पहली अतिरिक्त रन है यहां पर कोपरोली क्रिकेट टीम के माध्यम से, और लाइन लेंथ थोड़ी सी बिगड़ती हुई, थोड़ा ज्यादा काटा चेंज किया था गेंद, थोड़ा सा ज्यादा टर्न हुई थी। नतीजा पूरी तरीके से यहाँ पर खिंचाव नजर आ रहा है वशिनी क्रिकेट टीम के खीमे में, पूरी तरीके से शांति का वातावरण, कोई बड़ा स्ट्रोक नहीं, कोई हड़बड़ाहट नहीं कर रहे। ये शांत क्रिकेट नहीं, यहाँ से आपको आक्रमण करना होगा, सोच को आपको बदलना होगा, पूरी तरीके से आक्रामक होना, गियर चेंज करने होंगे, टॉप गियर पर गाड़ी चलानी होगी।
पटकी हुई गेंद, ये देखिए रडार में लाइन को पिक किया और गेंद को निकाला स्लॉक स्वीप के जरिए, जहां पर फुटवर्क का इस्तेमाल किया, गेंद को निकाल दिया बिल्कुल डीप बैकवर्ड पॉइंट, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। ये दनदनाता हुआ सनसनाता हुआ 6 रन। एक अतिरिक्त गेंद फेंकने के बाद देखिए, अतिरिक्त रन देने के बाद एक छक्का आया जिसमें आक्रमण देखने के लिए मिला बल्लेबाज जीवित मात्रे का। बिल्कुल फुटवर्क बदला था और नतीजा टीम का यहाँ पर टोटल 20 रन स्कोरबोर्ड पर। अब बेहतरीन थोड़ा सा स्कोर होता हुआ, अभी तक इस ओवर की गेंदें बाकी, अभी तक 4 गेंदें शेष। जीवित मात्रे अब तैयार हो चुके, बल्ले से अब रन आने लगे हैं, 4 गेंदें शेष है। फिर से एक बार तैयार, ओवर द विकेट, रिवर्स शॉट खेलना चाहते थे, ये देखिए हवाई फायर लगातार, ये स्विच हिट, कामयाबी मिलती हुई। रिवर्स शॉट यानी कि दुधारी तलवार होती है, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, और आबाद हो बैठे जीवित मात्रे और बर्बाद हो बैठे गेंदबाज निखिल, जिनके ऊपर बैक टू बैक दूसरा छक्का दागा। और इनके पास भी ताकत है, कोपरोली टीम के पास भी, इसीलिए बड़ा टोटल करने के लिए प्रयास चल रहा है, प्रयास में कामयाबी मिल रही है बल्लेबाज को। फिर से एक बार तैयार, टीम का टोटल अब 26 रन स्कोरबोर्ड पर बन चुके हैं। एक और चौकों की हैट्रिक, जोरदार तालियां बजाकर स्वागत करें, क्या कमाल का स्ट्रोक, 2 रिवर्स शॉट और वो भी कामयाबी मिलती हुई। ये इनकी खासियत है, सिग्नेचर स्ट्रोक इनके बन चुके हैं। अब यहां पर देखिए पूरी तरीके से प्रेशर दबाव बन चुका है सामने वाले टीम के ऊपर। कोपरोली टीम के यहाँ पर गेंदबाज राउंड एक्शन से कामयाबी मिल रही थी, ओवर द विकेट करने लगे, लेकिन इस बार एंगल जो बन रहा था वो बना नहीं, उसी के कारण बल्लेबाज को एक कामयाबी। और 32 रन स्कोरबोर्ड पर इस ओवर की अभी तक अब 2 गेंदें शेष। फिर से एक बार रिवर्स स्ट्रोक, कामयाबी कवर के रीजन में जाती हुई, वाह कमाल के रन आते हुए। ये है पल में तोला, पल में माशा, कभी धूप कभी छाव, कभी मोह कभी माया, कभी उदय कभी अस्त, कभी प्रेम तो कभी नफरत, वैसे ही कुछ ये प्रेशर बनता हुआ, ये रन तो कभी डॉट गेंदे, ऐसे ही कुछ हो रहा है मैदान के अंदर। पहली 2 गेंदें अच्छी चल रही थी, बाकी की 4 देखिए गेंदें खराब और खराब ही। 36 रन बन चुके। एक और हवाई हल्ला, बेहतरीन अंदाज है और काबिले तारीफ, कमाल की बल्लेबाजी, हारी हुई बाजी को जीत में तब्दील करते हैं, उसी को ही बाजीगर कहते हैं और बाजीगर का नाम है जीवित मात्रे। अभी तक दोस्तों ये तो ट्रेलर था, पिक्चर पूरी बाकी है। 18 गेंदों में रन बनाने हैं दोस्तों, यहां पर 42 रन बने, बिल्कुल 43 रन बनाने हैं, यानी कि 43। जोरदार तालियों के साथ स्वागत करें। और इस ओवर में खर्च करे किए 31 रन, काफी महंगा खर्चीला साबित हो चुके हैं। बिल्कुल 11 रन ही बने थे, बाकी की जो इस ओवर में पूरी तरीके से जो पूरा फ्रस्ट्रेशन, पूरा गुस्सा था वो निकाल दिया रोशन। और क्या कमाल का खेल, अब क्या कहेंगे इस मुकाबले के इस बारे में, क्या कमाल का 42 रन बने, 18 गेंदों में 42 रन। इस रनों को बनाया भी जा सकता है और रोका भी जा सकता है, गहराई है बल्लेबाजी में। अगर रोशन बात करेंगे, पहली ओवर में कोपरोली टीम 20 या 22 रन बनाती है तो पूरी तरीके से इस मुकाबले में जीतने की क्षमता रखती है। लेकिन दोस्तों मेरा समय समाप्त होता है। माइक्रोफोन पर फिर से एक बार मराठी का मीठा आवाज, इसका आंखों देखा विवरण देने के लिए आएंगे हमारे दोस्त बिल्कुल रोशन पाटील, लँड फ्रॉम तारागाव। जीवितची इनिंग मात्र नक्कीच आठवण करून देणारी राहिली, ज्यामध्ये विगर नाईट स्पर्धेमध्ये जीवित मात्र जो मुळकणचा होता त्याने देखील अशीच कामगिरी केली होती। आणि इथे हा जीवित ज्यानं मात्र आपल्या संघाला जीवनदान दिलंय असं म्हणायला देखील हरकत नाही आहे। फायटिंग टोटल उभं केलंय या पहिल्या सत्रामध्ये, 43 धावा करायच्यात, तब्बल 31 धावा खर्च केल्या निखिल या गोलंदाजानं शेवटच्या षटकामध्ये। आणि तिथून मात्र थोडासा आत्मविश्वास या टीमचा देखील द्विगुणित झालाय। आणि का होऊ नये असं वाटलं होतं, पूर्णपणे लो स्कोरिंग सामन्याकडे वाटचाल करतोय की काय। वशनी संघ सुरुवातीच्या बॉलमध्ये षटकार जरूर आला होता आणि त्यानंतर मात्र 11 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या लगातार आपण जर पाहिला कोपरोली संघाच्या गोलंदाजाने। आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र तब्बल 31 धावा। चला लवकरात लवकर आता क्षेत्ररक्षण करून घ्यायचं आहे, मी कृपया विनंती करतोय या ठिकाणी चंद्रकांत स्पोर्ट्स वशनी टीमला आणि
केलवणे टीमच्या कॅप्टन्सला इथे आमंत्रित करूया. केलवणे टीमचे कॅप्टन आपण आमच्या मंचावरती उपस्थित राहायचे आहे. या 3 षटकानंतर लगेचच आजच्या फेरीमधला तिसऱ्या फेरीमधला आज शेवटचा सामना असेल, त्याचा टॉस होईल. तर मी केलवणे टीमच्या कॅप्टनला इथे विनंती करून ठेवतो, आपण लवकरात लवकर इथे देखील पोहोचायचं आहे. 43 हा एक मोठं टार्गेट आहे या ठिकाणी आपण पाहतोय. चला लवकरात लवकर पहिली ओपनिंग पेअर कोपरली संघ मैदानामध्ये दाखल करा. कोपरली संघाला मात्र प्रेमाची आणि कळकळीची विनंती आहे, आपली ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल करा. 43 धावांचं एक भलं मोठं टार्गेट. रोशन पडे सर, 1 मिनिट. प्रेक्षक मायबाप्पा, आम्ही जर 10 फूट लांब राहून सामन्याचा आनंद घेत असू तर तुम्ही देखील जर तुम्ही सीमारेषेच्या अलीकडे बसला असाल तर कृपया विनंती आहे आपण जरा लांब थांबा, कारण एखाद्याची 1 धाव या संघाला एखाद्या संघाला परतीचं तिकीट देऊन जाईल. विनंती आहे, हात जोडून अगदी विनंती, किताला जवळ बसणारे जे प्रेक्षक मायबाप, विनंती आहे, याच्यापेक्षा आमच्याकडे शब्द नाहीत. आता 18 चेंडू आणि 43 धावा करायच्यात कोपरली संघाला. आपण जर पाहिला सध्या सर्व गोष्टी म्हणजे अतिशय मोठ्या संकटातून अख्खा जग सावरत चाललं आहे, ज्यामध्ये कोरोनासारखी महामारी, स्वतःला प्रगतशील म्हणणारे देश देखील आपण जर पाहिलं हतबल ठरले या रोगापुढे. आणि भारत देश देखील आपला बऱ्याच गोष्टींमधून पुढे आला आहे आणि सर्वजण पुन्हा एकदा एकजुटीने या ठिकाणी स्पर्धा देखील भरवताना आपण पाहतोय. त्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे, आपण ज्या ज्या डिसिप्लिन तुम्हाला इथे नियमांचं पालन करावं लागेल. आणि 18 चेंडू आणि 43 धावेची गरज, एक मोठं टार्गेट आहे. शेवटच्या षटकामध्ये जीवितनं केलेलं आक्रमण आणि त्यानंतर मात्र ही 43 धावसंख्या. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. पहिली जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल तो म्हणजे बंटी पाटील आणि एका बाजूने असेल तो म्हणजे हितेश म्हात्रे. आता चेंजेस केले, मागच्या सामन्यामध्ये आपण पहिला प्रितेशला सलामीला, इथे मात्र बंटीला नक्कीच प्राधान्य दिलंय ओपनिंग करण्यासाठी. ग्लव्स परिधान केले त्या खेळाडूने. आजकाल बरेचसे खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटमधले ग्लव्स परिधान करून आपण त्यांना फलंदाजी करताना मैदानामध्ये पाहतोय. बंटी देखील इथे ग्लव्स परिधान करून मैदानामध्ये दाखल झालाय. शुभेच्छा असेल दोन्ही टीमला मात्र आमच्या आयोजन कमिटीकडून. पहिल्या षटकामध्ये मात्र इथे नक्कीच अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. 18 चेंडू आणि 43 धावा. बॉलिंग मागपती आलाय गोलंदाज प्रतीक पाटील. चंद्रकांत स्पोर्ट वशिनी संघाचा हा प्रथम गोलंदाज, ज्यानं मात्र बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवरती षटकार लगावून स्वागत केलं होतं, अकाउंट ओपन केलं होतं आपल्या टीमचं. पहिलाच बॉल, इथे मात्र सज्ज होते गोलंदाज ओव्हर द विकेट. अकूट टप्प्याचा बॉल, बंटीला का पाचारण केलं सलामीला याचं प्रत्युत्तर देत असताना बंटी या पहिल्याच बॉलवरती षटकार लगावतो आणि खऱ्या अर्थानं प्रेक्षणीय फटका. कबर्स आणि पॉइंटच्या डोक्यावरून जेव्हा फलंदाज एखादा षटकार लगावतो तेव्हा तो एक विलक्षणीय क्षण असतो आणि खऱ्या अर्थानं त्याचं स्टँडर्ड काय आहे फलंदाज हे दाखवत असताना बंटी पाटील हा फलंदाज ज्या पद्धतीने सुरुवात केली होती प्रतीतनं षटकारानं, त्याला प्रत्युत्तर देत असताना या मैदानामध्ये टीट फॉर टॅट जशास प्रत्युत्तर. पहिल्या बॉलवरती मात्र बंटीच्या बॅटमधून आलेला हा षटकार. या सामन्यामध्ये मात्र नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन होईल, यातील मात्र शंका नसणार आहे. सुरुवातीला केलेलं आक्रमण आणि त्यानंतर मात्र कमबॅक करेल का प्रतीत हे देखील पाहावं लागेल. ओव्हर द विकेट कमबॅक करण्याचा प्रयत्न झालाय आणि इथे मात्र यश देखील मिळालं आणि हे टाळ्यांचा गजर होतोय पुन्हा एकदा वशिनी संघाच्या खेम्यामधून. पहिल्या बॉलमध्ये जल्लोष साजरा केला होता कोपरली संघानं आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा प्रतीतनं कमबॅक करून दिला आपल्या टीमला. फलंदाज बाद बंटी पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. मोठा झटका झाला, लवकरात लवकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे. मी कोपरली संघाच्या संघनायकाला कृपया विनंती करतोय, आपण आपले खेळाडू देखील रेडी राहा, कारण आज अजून आम्हाला 4 सामने येथून खेळवायचे पुढे. 2 सेमीफायनल असेल, एक मेगा फायनल आणि आजच्या दिवसातील एक शेवटचा सामना, त्यामुळे वेळ फार महत्त्वाची आहे. चरण येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हा देखील तुम्ही पाहताय अतिशय विस्फोटक असा खेळाडू. हितेशनं मात्र मागच्या सामन्यामध्ये हितेशला 2 जीवनदान मिळालं होते, त्यानंतर मात्र हितेशनं केलेलं आक्रमण, परंतु इथे कोणत्याही प्रकारची चूक या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार नाहीये, कारण हा क्षण खूप ही मुवमेंट तुम्ही पाहिलं तर क्रुशियल मुवमेंट आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये मात्र आपलं 100% डेडिकेशन या खेळाडूंना द्यावं लागेल. चांगलं कॉन्ट्रीब्युशन देणं गरजेचं आहे. प्रतीत अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती जो फटका लगावला होता बंटीने तो देखील वाखडणे जो होता, त्यानंतर मात्र प्रतीकचं कमबॅक देखील सुंदर. इथे फटका देखील चांगला आणि क्षेत्ररक्षण देखील सुंदर. आणि थोडंसं आवाज कमी करा इथे मी कृपया विनंती करतोय. मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडू खेळत आहेत, कृपया आपण शांत राहा.
एक धाव आली या बॉलवरती आणि त्यानंतर मात्र एंड बदलला. हितेशनं एका धावेने संघ पुढे जाईल. टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती ती म्हणजे 1 गडी बाद 7. दोन एकाच परिसरामधले एका विभागातील संघ आहेत, त्यामुळे या ठिकाणी नक्कीच तुम्हाला एक चांगला क्रिकेट पाहायला मिळेल. आणि इथे देखील संघर्षमय वातावरण निर्माण झालं. चरण मात्र पहिल्यांदा या ठिकाणी बॉल फेस करण्यासाठी सज्ज झालाय. तर एका बाजूनं प्रतीत ज्याने मात्र चांगली उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बॉलिंग मार्कमध्ये असताना हा गोलंदाज प्रतीत पाटील हा गोलंदाज आहे. आतापर्यंत आपण पाहिले तर 7 धावा स्कोर कार्डमध्ये लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट प्रतीत पाटील. फुलरलेन पद्धतीचा चेंडू यावेळेस मात्र जमिनीला घरंगळत बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफच्या दरम्यान आणखीन एक सिंगल ऍड होईल, ती म्हणजे कोपरली संघाच्या धावफलकावरती. मागच्या सामन्यामध्ये जर पाहिलं, मागच्या इनिंगमध्ये वशिनी संघानं मात्र प्रतीक्षा केली, संयम राखला 2 षटकामध्ये आणि तिसऱ्या षटकामध्ये मात्र निखिलवरती केलेले आक्रमण आपण पाहिले. तब्बल 31 धावसंख्या आल्या होत्या. त्या पद्धतीने मात्र इथे खऱ्या अर्थानं खराब चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल या ठिकाणी कोपरली संघाच्या फलंदाजांना. आक्रमण करणं गरजेचं आहे, परंतु त्यासून त्या मेरिटनुसार फलंदाजी करणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. 8 धावा आल्या स्कोर कार्डवरती. पुन्हा एकदा प्रतीत बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होत असताना फुलटॉस पद्धतीचा चेंडू. खराब चेंडूला मात्र या ठिकाणी नटरंग स्टाईलनं फिरून बॉलला फेकून दिलाय. डीप बॅक स्क्वेअरच्या डोक्यावरून 6 धाब्यासाठी हा दणदणीत षटकार हितेशच्या बॅटमधून षटकार आलाय आणि या षटकाराच्या मध्येनं मात्र तब्बल 14 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 43 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही P1चं पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती सिंगल, चौथ्या बॉलवरती सिंगल आणि 5व्या बॉलवरती षटकार. एकूण धावा आपण पहिल्या स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 1 गडी बाद 14. लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर एक फलंदाज जर सेट झाला खेळपट्टीवरती तरी सहजगत्या धावांचा पाठलाग करू शकतोय. आणि इथे मात्र दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत, ज्यामध्ये हितेशने एक षटकार देखील लगावलाय. गोलंदाज प्रतीतला मात्र कमबॅक करावं लागेल. जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील. वशिनी संघाच्या गोलंदाजांना विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. आणि इथे देखील एक चांगला सामना मात्र तमाम प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. लक्ष्मीनारायण मित्रमंडळ कचेरी घराणं आयोजित वासुदेव स्मृती चषक 2020 हे शानदार पर्व आपण इथे पाहतोय. या षटकामधला पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि चांगला स्ट्रोक खेळायचा होता, परंतु त्या ठिकाणी शतरक्षक होते जीवित मात्रे, त्याने मात्र हा झेल पकडलाय. अप्रतिम टायमिंग, अतिशय योग्य टायमिंग वरती जम घेतली आणि त्यानंतर मात्र बॉडी बॅलन्स ठेवला आणि अगदी सीमारेषा लगत हा मात्र हा झेल स्वीकारला जीवित या खेळाडूनं. आज मात्र जीवितनं अष्टपैलू कामगिरी निभावली आपल्या टीमसाठी या सामन्यामध्ये. मोठा संघ आहे समोर आणि मोठ्या संघासमोर मात्र एक मोठी खेळी साकारली आणि त्यानंतर मात्र एक चांगलं योगदान देत असताना जीवित मात्र हा खेळाडू. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 14 धावा स्कोर कार्डमध्ये लागल्या गेल्यात, म्हणजे येणारे 12 चेंडूने आता 29 धाब्याची गरज असेल. 12 चेंडू 29 धाब्याची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय आशिष म्हात्रे. चरण आणि आशिष ही जोडी मात्र मैदानामध्ये आहे. आजही आठवतंय कर्नाल विभागातील सर्वप्रथम जेव्हा नाईट स्पर्धा भरवली गेली होती आणि बॅक टू बॅक 2 मेला नाईट स्पर्धेमध्ये या संघाचा दबदबा वर्चस्व करताना या संघाला आम्ही पाहिलं. गत वर्षी देखील अनेक स्पर्धा या टीमनं गाजवल्या आणि पुन्हा एकदा त्याच फॉर्ममध्ये मैदानामध्ये खेळतोय. परंतु एका बाजूनं खऱ्या अर्थानं चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी संघाचं कौतुक करावं लागेल. संघर्षमय वातावरण निर्माण केलंय वशिनी संघानं. सामना संपलेला नाहीये. 12 चेंडू आणि आता 29 धाब्याची गरज. 12 बॉल 29 धाब्याची गरज. प्रेक्षकांची गर्दी मात्र हळूहळू वाढत चालली आहे. आमचे सर्व क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मात्र या ठिकाणी या मैदानावरती गर्दी करताना आपण पाहतोय. त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय. वर्ल्ड टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या ही स्पर्धा पाहत असतील, हे सामने पाहत असतील, त्यांचं देखील पुन्हा एकदा मी या सर्व आयोजकांच्या वतीनं अभिनंदन करतोय. तर 12 बॉल आणि आता 29 धाब्याची गरज. बॉलिंग मार्कमध्ये मागच्या सामन्याचा हिरो विशाल मात्र इथे सज्ज होतोय. विशालला मात्र या ठिकाणी कमबॅक करावा लागेल. चांगले चेंडू फेकावे लागतील. राऊंड विकेट. बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होत असताना विशाल मात्रे हा गोलंदाज. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. उडवलाय बॉलला. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि इथे फटका फसलाय. फ्रस्ट्रेशन तुम्ही पाहताय चरणच्या चेहऱ्यावरती. नाराज झालाय तो. हा झेल पकडला गेलाय. आणखीन एक धक्का बसलाय तो म्हणजे कोपरोली संघाला 14 या धावसंख्येवरती. समीकरण बनलंय शेवटचे 11 चेंडू 29 धाब्याची गरज. 11 बॉल आणि 29 धावा. इक्वेशन वाढत चाललंय. मागच्या सामन्यामध्ये देखील हेच चित्र होतं जेव्हा वशिनी संघ खेळण्यासाठी मैदानामध्ये गोवटणे संघाच्या विरुद्ध उतरला होता. शेवटच्या 12 बॉलमध्ये 29 धावा करायच्या होत्या गोवटणे संघाला, परंतु त्या सामन्यामध्ये मात्र जवळजवळ 8 धावाने तो संघ मागे पडला होता. इथे देखील वेगळं चित्र, परंतु इथे स्वतः संघनायक मैदानामध्ये दाखल होतील.
शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणं ही खऱ्या अर्थानं कोपरोली संघाची ओळख. सामना अजूनही संपला नाहीये. 11 चेंडूमध्ये धावाची गरज आहे ती म्हणजे 29. विशाल कमबॅक करून देतो आपल्या टीमसाठी. पहिल्या बॉलवरती विकेट आलाय. नवीन फलंदाज प्रितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आशिष मात्र स्ट्रायकिंग एंडकडे आलाय. निखिलनं फेकलेलं षटक आणि त्यानंतर मात्र वाढलेला आत्मविश्वास खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय वशिनी संघाचा या मैदानामध्ये पाहायला मिळतो. जेव्हा क्षेत्ररक्षण करत असताना खेळाडू सर्व मैदानाच्या आतमध्ये उभे असतात तेव्हा त्यांची बॉडी लँग्वेज देखील आपल्याला नक्कीच कळते कशा पद्धतीने त्यांचा माइंड सेट झालाय. इथे देखील तुम्ही पाहताय पॉझिटिव्ह थिंकिंगने मात्र हा संघ मैदानामध्ये दाखल झालाय. आणि पुन्हा एकदा विशाल बॉलिंग मार्कमध्ये. यावेळेस देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईडला तो पाहताय उभा वाईड बाजूने उभा होता. थोडासा बाजूला उभा होता त्यामुळे या 2 धाबा अतिशय वेगाने पूर्ण केल्या दोन्ही खेळाडूंनी. समीकरण म्हटलं शेवटचे 10 चेंडू आणि आता 27 धाब्याची गरज. 10 बॉल 27 धाबा. कोणता संघ असेल विजेता? केलवणे संघ मात्र इथे प्रतीक्षा करत असेल. कोणत्या संघासोबत तिसऱ्या फेरीमध्ये या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. मी केलवणे टीमच्या कॅप्टनला इथे आमंत्रित करतो. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. केलवणे संघाचे संघनायक. शेवटचे 10 बॉल आणि 27 धाब्याची गरज. विशालचं हे निर्णायक षटक. राऊंड विकेट पुन्हा एकदा विशाल मात्रे. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू चांगला फटका आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बीट केला त्यानंतर डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल केला त्यानंतर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहिलं या ठिकाणी वशिनी टीमच्या माध्यमातून. आणखीन एक सिंगल मात्र मिळेल ती म्हणजे कोपरोली टीमला. सिंगल डबलने मात्र कशाही प्रकारचं प्रेशर इथे क्रिएट होणार नाहीये. अजूनही 9 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत त्या म्हणजे 26 धावा. 9 चेंडू आणि 26 धावा. प्रितेश तुम्ही पाहता या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला आलाय. स्वतः संघनायक आहेत आणि संघनायकाला साजेशी कामगिरी मात्र या खेळाडू करावी लागेल. गतवर्षी आपण पाहिला प्रितेशचा एक बियर्ड लुक पाहायला मिळाला परंतु इथे मात्र पूर्णपणे एकदा नव्या लुकनं मात्र मैदानामध्ये दाखल झाला प्रितेश पाटील. राऊंड विकेट विशाल मात्रे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कमध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा येतोय बीमर बॉल. आणि हा 9 चेंडू मात्र थोडासा धोकादायक ठरू शकतोय. स्टान्स जर बदलला नसता तर हा या बॉलवर एक मोठा फटका कदाचित पाहायला मिळाला असता परंतु इथे आपण पाहिला बीमर +1 अशा 2 धावा नक्कीच बोनसच्या स्वरूपात ॲड होतील. त्या म्हणजे कोपरोली संघाच्या धावफलकावरती. अजूनही 9 बॉल आणि आता 24 धाब्याची गरज. फ्रीट असेल या बॉलवरती. 9 चेंडू आणि 24 धाब्याची गरज. आशिष आलाय स्ट्रायकिंग एंडला. सामना पूर्णपणे बॅलन्स आहे. सामना अजूनही तुम्ही पाहताय समतोल मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोलायमान परिस्थितीमध्ये झोकलेला हा सामना. 9 चेंडू आणि 24 धाब्याची गरज. फ्रीटचा चेंडू. फिटिंग तुम्ही रिस्ट्रिक्शनमध्ये बदल करू शकत नाही आहात कारण हा बॉल आहे फ्रीटचा. राऊंड विकेट विशाल मात्रेला मात्र एक एक्स्ट्रा बॉल फेकावा लागेल. 9 चेंडू आणि 24 धाब्याची गरज. आशिष फ्रीटच्या बॉलवरती कशा प्रकारे फायदा उचलेल इथे कौतुक करावं लागेल. एक विशिष्ट पद्धतीचा अँगल क्रिएट केला विशालनं आणि त्यानंतर मात्र गतीनं बीट केलं फलंदाज आशिषला. अजूनही आपण पाहिलं या सामन्यामध्ये निर्णायक विजयासाठी शेवटच्या 8 चेंडू आणि 24 धाब्याची गरज. 8 बॉल आणि 24 धाब्याची गरज. अतिशय चांगला निर्णायक सामना. जे आमचे दुचाकी स्वार आहेत त्यांना कृपया विनंती आहे सामना चालू असताना मैदानाच्या आतमध्ये आपण येऊ नका. 8 चेंडू आणि 24 धाब्याची गरज. बॉलिंग मार्कमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा विशाल. स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका. ताकदीपेक्षा युक्तीचा वापर. आउटफील्ड टनक आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय सरळ बाउंड्रीलांच्या बाहेर जमिनीला घरंगळत सीमा पार निर्णायक क्षणाला येणारा हा चौकार कोपरोली संघासाठी. या चौकारच्या मतीनं मात्र इक्वेशन बदललंय. 7 चेंडू आणि आता 20 धाब्याची गरज. 7 चेंडू आणि आता 20 धाब्याची गरज. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर मात्र एक वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. खूप निर्णायक असेल. सामन्याला कलाट नेणारा हा चेंडू असेल. इथे विकेट घ्यावा लागेल किंवा डॉट चेंडू फेकावा लागेल विशाल मात्रेला. आशिष आणि विशाल या 2 खेळाडूंमध्ये द्वंद्व तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. युद्ध पुकारले गेले आणि या युद्धामध्ये विजेता कोणता असेल संघ कोपरोली की वशिनी हे देखील पाहावं लागेल. शेवटचे 7 बॉल 20 धाब्याची गरज. राऊंड विकेट बॉलिंग मार्कमध्ये पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोलंदाज यावेळेस तुम्ही पाहताय विशाल मात्रे. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. पूर्णपणे पाठलाग केला होता बॉलचा परंतु पंचांचा इशारा तो वाईट बॉल. अव्वंतर धाव मात्र ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. समीकरण बनले शेवटचे 7 चेंडू आणि 19 धाब्याची गरज. 7 बॉल 19 धावा. प्रेशर थोडासा आपण पाहिलं या ठिकाणी पंचांमध्ये क्रिएट केला होता गोलंदाज आणि यष्टीरक्षकानं. त्यांना देखील माहिती होतं लाईन खराब आहे परंतु
थोडासा अफील आणि जल्लोष केला होता. कदाचित पंचांमध्ये त्या गोष्टीचा प्रभाव पडेल, पण खूप चांगला डिसिजन पंचांच्या माध्यमातून देखील होताना आपण पाहिला. 7 चेंडू आणि आता 19 धाब्याची गरज. 7 बॉल 19 धावा. आशिष मात्र इथे धडपड करतो धावांसाठी. तो जर स्ट्रायकिंग एंडला आहे तर एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय प्रितेश पाटीलला. विशाल राऊंड विकेट पुन्हा एकदा बॉलिंग मागपती. यावेळेस एक आगळा वेगळा फटका, मिस टाइम स्ट्रोक, ताकदीचा अभाव पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र हा फटका फसला गेलाय. झेल बाद होते फलंदाज आशिष आणि या समीकरण मात्र बनलं गेले शेवटचे 6 चेंडू आणि आता 19 धाब्याची गरज. केलवणे टीमचे कॅप्टन, आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचं आहे. केलवणे संघाचे संघ नायक, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण लवकरात लवकर मंचावरती या. प्रेक्षकांची गर्दी मात्र खूप वाढत चालली आहे. सामने देखील तेवढेच हाय व्होल्टेज होताना आपण पाहतोय. 6 बॉल 19 धाबा आणि या बॉलिंग मार्फत येतो तो म्हणजे पूजन ठाकूर. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय साहिल पाटील. 6 चेंडू आणि 19 धाब्याची गरज. रणजितदादा मात्रे हे देखील आता मात्र थोड्याशा टेन्शनमध्ये असतील, कारण धावसंख्या भरपूर आहे. खोपरोली संघाचे पाठीराखे देखील शांत असतील. एका बाजूने वशिनी संघाच्या देखील पाठीराख्यांमध्ये थोडासा चिंतेचं वातावरण असेल, कारण क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. 6 बॉलमध्ये धाबा करायच्यात 19. पहिले 3 चेंडू मात्र या सामन्याचा नक्कीच भविष्य स्पष्ट करतील. कशा पद्धतीने धावांचा पाठलाग करेल प्रितेश आपल्या एका अनोख्या शैलीने, की पूजन मात्र या ठिकाणी धावा रोकेल हे देखील पाहावं लागेल. पहिलाच बॉल पूजन ठाकूर, राईट आर्म ओव्हर द विकेट. 6 चेंडू 19 धाब्याची गरज. या मॅचमध्ये निर्णायक वेळेसाठी साई संघानं देखील असंच एक इक्वेशन आपण पाहिलं होतं रोडपाली संघाविरुद्ध, परंतु एका धाब्यानं मध्ये संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. पहिलाच बॉल पूजन ठाकूरचा. कुलरलेनचा खूप चांगला चेंडू खोलात टाकला होता आणि इथे मात्र हा चेंडू जमिनीला घरंगळत चाललाय. तुम्ही पाहता शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये सिंगल आली. या सिंगलने मात्र एंड बदललाय आणि नवोदित खेळाडू तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तो म्हणजे साहिल पाटील. आज मात्र अभय म्हात्रे या खेळाडूच्या उणीवा तुम्हाला मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळतील. डावकुरे आताचा एक विस्फोटक फलंदाज आणि तेवढाच चांगला दर्जेदार गोलंदाज म्हणून अभय म्हात्रेची ओळख. कोपरोली संघाचा एक युवा प्रतिभावंत खेळाडू. आज जर तो सामना लाईव्ह पाहत असेल त्याचं देखील आपण स्वागत करूया. थोडासा अनफिट आहे, इंजुरी थोडीशी झाली आहे, परंतु पुन्हा एकदा नवीन ताकदीनं मदतून मैदानाच्या आतमध्ये उतरेल ही आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. 5 बॉल 18 धाब्याची गरज. 3 मोठे फटके, 5 चेंडू आणि 18 धाबा. एक मोठं इक्वेशन आहे, परंतु क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. निखिल न केलेल्या 31 धावा खर्च केलेल्या त्या अतिशय महागड्या ठरल्यात या सामन्यामध्ये कोपरोली संघासाठी. केलवणे टीमचे कॅप्टन पुन्हा एकदा आपल्याला ऑफिशियल कॉल करतो आपण या व्यासपीठावरती. शेवटचे 5 बॉल आणि इथे 18 धाव्याची गरज. ओव्हर द विकेट पूजन. बिग हिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग. रडार मध्ये आले बॉल आणि बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाशाला गवसणी घालणारा हा दणदणीत षटकार. खूप चांगलं टायमिंग आणि खूप चांगला माइंड संघनायकाचा. डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाला मात्र निर्णायक क्षणाला मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. निखिल सारखा एक अतिशय विस्फोटक फलंदाज खेम्यामध्ये आहे, परंतु प्रितेशचं कौतुक करावं लागेल. साहिलला प्राधान्य दिलं आणि डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाला या सत्रामध्ये चांगलं ऍडव्हान्टेज मिळत आहे आणि या गोष्टीचा अभ्यास केला या संघनायकाने. त्यानंतर मात्र साहिलनं मात्र आपल्या नावाला साजेशी कामगिरी केली आहे. शेवटचे 4 बॉल. आता मात्र गरज आहे 12 धाब्याची. आता मात्र दोन्ही संघाचे धाबे दणलेत. कोणता संघ असेल विजेता या ठिकाणी. हा षटकार मात्र खऱ्या अर्थानं वशिनी संघाच्या गोलंदाजाला द्विधा मनस्थितीमध्ये टाकला या षटकारानं, कारण खूप चांगला फटका म्हणून पाहिला साहिलच्या बॅटमधून. 4 चेंडू आणि 12 धाब्याची गरज. सामना अजूनही संपलेला नाहीये. टेम्परेचर वाढवलं या षटकारानं. साहिलच्या बॅटमधून येणारा हा षटकार मात्र इथे नक्कीच तुम्ही पाहताय धोक्याचा संकेत देतोय, तो म्हणजे वशिनी संघाला. पूजन ठाकूर कमबॅक करावं लागेल. प्रेशर पहा, दडपण पहा गोलंदाजावरती. यावेळेस मात्र रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये व्यत्यय निर्माण झाला. मी पहिल्यांदाच म्हटलं हा षटकारामुळे पूजन ठाकूर द्विधा मनस्थितीमध्ये आहे. कशा पद्धतीने यावेळेस बॉल फेकला जाईल आणि नक्कीच पूजन ठाकूरनं आपला नॅचरल खेळ इथे करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, विकेट घेण्यापेक्षा जास्तीत जास्त डॉट बॉल कसे फेकता येईल याकडे लक्ष केंद्रित पूजन ठाकूरला करावं लागेल. सामना संपलेला नाहीये. शेवटचे 4 बॉल आणि 12 धाब्याची गरज. साहिल मात्र खेळपट्टीवरती पूर्णपणे सेट झालाय. पूजन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कमध्ये येतोय. ओव्हर द विकेट सज्ज होईल साहिलसाठी. आणि यावेळेस बघा बॅट्समनवर देखील प्रेशर आहे आणि हे देखील तुम्हाला क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळेल.
एकाच विभागातील एकाच क्षेत्रातील ताकदवर संघ मात्र जेव्हा एकमेकांसमोर उभे टाकतात तेव्हा किती चांगला खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हा सामना. शेवटचे 4 चेंडू आणि 12 धाब्याची गरज. साहिल आपल्या संघाला विजय संपादन करून देईल का हा प्रश्न मात्र कोपरली संघाच्या किम्यामध्ये निर्माण झालाय. तर एका बाजूनं या धावांचं संरक्षण करेल का पूजन ठाकूर हे देखील पाहावं लागेल. सफल झाला हा फलंदाज. यावेळेस मात्र शॉट फाईंड क्षेत्राकडे बॉल ट्रॅव्हल करतोय. स्ट्राईक स्वतःकडे घेणं गरजेचं आहे. थ्रो खराब आणि या ठिकाणी 2 धावा देखील सहजगत्या पूर्ण केल्या दोन्ही खेळाडूंनी. 3 चेंडू आणि आता 10 धाब्याची गरज. 3 बॉल 10 धाबा. साहिल आणि पूजन मधलं संघर्ष तुम्ही मैदानामध्ये पाहताय. एका बाजूने वशिनी संघ तर दुसऱ्या बाजूने कोपरली संघ. कोणता संघ होईल विजेता या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व कोणता संघ टिकवेल हे देखील 3 चेंडू नंतर या मैदानात तुम्हाला पाहायला मिळेल. 3 बॉल 10 धाब्याची गरज असेल या मॅच मध्ये कोपरली संघाला निर्णायक विजयासाठी. मागच्या इनिंगचा जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं जीवितनं केलेली बहारदार फलंदाजी आणि तदनंतर मात्र या सामन्यामध्ये संघर्षमय क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळाला. अजूनही सामना संपलेला नाहीये. 3 चेंडू 10 धाब्याची गरज. साहिल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आलाय. पूजन ठाकूरनं मात्र खूप चांगली गोलंदाजी केली. कमबॅक करण्याचा प्रयत्न गतीनं बीट केला. पूर्णपणे सफल होऊन खेळतो यावेळेस साहिल हा फलंदाज आणि इथे चांगला चेंडू फेकावा लागेल पूजन ठाकूरला. ओव्हर द विकेट समोर आहे सेट झालेला फलंदाज साहिल. फुलर लेन बॉल दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय परतावा लागेल साहिल या फलंदाजाला. मोठा धक्का बसतोय तो म्हणजे यावेळेस कोपरली टीमला. परंतु सामना संपलेला नाहीये. 2 चेंडू मध्ये 10 धाब्याची गरज आहे. अजूनही काही होऊ शकतं. 2 मोठे फटके या सामन्यामध्ये कोपरली संघाचं अस्तित्व टिकू शकतील आणि तो फटके खेळणारा फलंदाज आता नवीन कोण येतो हे देखील पाहावं लागेल. स्वतः निखिलनं मात्र या ठिकाणी ज्या धाबा निखिलनं 31 खर्च केल्या होत्या परंतु इथे 2 चेंडू मध्ये फक्त 10 धाबा त्याला करायच्या आहेत. हे देखील मोठं टार्गेट असेल निखिल समोर. 2 बॉल 10 धाब्याची गरज. सामना संपलेला नाहीये. निखिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि मोठ्या ईर्षेनं मोठ्या जिद्दीनं मात्र आत्मविश्वासानं या 2 चेंडूचा सामना निखिलला करावा लागेल. निखिलमध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. अजूनही मॅच संपलेली नाहीये. साहिलनं मात्र थोडीशी दिशा दाखवली संघासाठी. षटकार जेव्हा लगावला होता त्यानंतर मात्र 2 चेंडू बॅक टू बॅक तो निर्धाव खेळला. अवंत स्वरूपात मात्र 2 धाबा नक्कीच आल्यात. 2 बॉल 10 धाबा कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. त्यामुळे एक षटकार 1 चौकाराची नक्कीच गरज असेल ती म्हणजे कोपरोली संघाला. पूजन ठाकूरनं मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये आपल्या टीमला कमबॅक करून दिलाय. मी केळवणे टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा विनंती करतो आपण आमच्या मंचावरती उपस्थित राहायचं आहे. हरेश सहकार्य करा. लवकरात लवकर संघनायक यायचा आहे. आपण जास्त वेळ घेत आहे कृपया सहकार्य करा. 2 बॉल आणि 10 धाब्याची गरज. चला सामन्याला सुरुवात करा. वेळ फार कमी आहे. स्पीडअप करा. पैसा वसूल मॅच तुम्ही पाहताय. जर या बॉलवरती मोठा फटका आला तर मात्र प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके नक्कीच वाढतील. अतिशय चांगला सामना. 2 चेंडू आणि 10 धाब्याची गरज. पूजन आणि समोर आहे निखिल हा फलंदाज. निखिल मात्र पूर्णपणे या ठिकाणी तुम्ही पाहता ताकदीनं मैदानाच्या आतमध्ये आलाय. 31 धावा जरूर खर्च केल्या परंतु माझ्यामध्ये क्षमता आहे या 10 धावांचा पाठलाग करायचा. त्या 10 धावा रोखेल का पूजन ठाकूर हे देखील पाहावं लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट पूजन ठाकूर आणि एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला आहे तो म्हणजे निखिल हा फलंदाज. 2 बॉल 10 धाब्याची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आणि या सामन्यामध्ये कोणता खेळाडू वर्चस्व दाखवेल कोणता संघ विजेता असेल हे देखील पाहावं लागेल. चला स्पीडअप करा. मी पुन्हा एकदा वशिनी संघाला इथे विनंती करतोय आपण सहकार्य करा कोऑपरेट करा. केलवणी टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपण आमच्या मंचावरती या. 2 चेंडू आणि 10 धाब्याची गरज. ओव्हर द विकेट पूजन ठाकूर. यावेळेसचा बॉल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. अंतिम चेंडू खाली आलाय आणि अंतिम क्षणाला मात्र अंतिमने चांगली कामगिरी केली आहे आणि पुन्हा एकदा शिरकाव करत असताना या सामन्यामध्ये चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी संघ 1 चेंडू 9 धाब्याची गरज. एखाद दुसरा चमत्कारच या सामन्यामध्ये कोपरोली संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून देईल. व्हाईट बॉल म्हणा किंवा एक्स्ट्रा नो बॉल म्हणा तोच चेंडू मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल कोपरोली संघाला. शेवटचा 1 बॉल आणि समोर आहे संघनायक प्रितेश पाटील. पूजन ठाकूर खूप चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी करतो. 1 चेंडू 9 धाब्याची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे आणि बघूया कोणता संघ इथे जल्लोष साजरा करेल. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सामन्यासाठी. आणि इथे मात्र या सामन्यामध्ये मजबूत पकड आणि विजय संपादन केलाय तो म्हणजे चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी संघानं. कोणी प्रेक्षकांनी मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. मी वशिनी टीमच्या संघनायकाला इथे विनंती करतो. विनंती आहे प्रेक्षकांनी कुणीही जायचं नाही मैदानामध्ये. लागलीच हरेश पाटील या केलवा संघाचा संघनायक लवकर या.
10 चेंडू आणि 32 धावा करणारा वशिनी संघाचा विस्फोटक फलंदाज जीवित ठरलाय